नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पहा पोलीस भरती 2023 मध्ये विचारलेले महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत। हे आपण 30 प्रश्न या व्हिडिओमध्ये घेत आहोत आणि हे जे प्रश्न असणार आहेत आपल्याला येणाऱ्या पोलीस भरती जी 2024 ची आहे त्यासाठी सर्वात महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत। सोबतच आपण या व्हिडिओमध्ये पहा करंट अफेअर्स 2023 चे देखील ॲड केलेलं आहे, त्यामुळे करंट अफेअर्सची देखील तयारी आपली याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल। मित्रांनो, आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर पहा आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनल देखील आहे आणि दोन्हीही चॅनल जे आहेत हे मराठी नोकरी या नावाने आहेत। व्हॉट्सअप चॅनल, टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहेत मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण दोन्हीही चॅनल जॉईन करा, म्हणजे दोन्हीही ठिकाणी आपल्याला नवनवीन डेटा हा पाहायला मिळणार आहे। चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओ देखील पाहायला मिळणार आहेत। आणि मित्रांनो, आपण दररोज रात्री 9 वाजता पहा आरोग्य विभागासाठी महत्त्वाचे असणारे प्रश्न देखील डेली आपण घेऊन येणार आहोत आणि तेही सर्व प्रश्न असणार आहेत हे आपल्याला IBPS पॅटर्नमध्ये विचारलेले असणारे प्रश्न आहेत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, काँग्रेस पक्षाच्या 1942च्या डॅश येथील बैठकीत महात्मा गांधी यांनी भारत छोडोचा ठराव मांडलेला होता। मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून करायचं आहे, म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन कसं आहे हे देखील आम्हाला समजून जाईल। तर पहा, कधीचा आहे, काँग्रेस पक्षाच्या 1942ला कोणत्या ठिकाणी बैठक झाली होती की त्या बैठकीमध्ये महात्मा गांधीजींनी भारत छोडो ही जी चळवळ आहे किंवा भारत छोडो जे आहे याचा ठराव मांडलेला होता। आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3, तर वर्धा या ठिकाणी 1942च्या काँग्रेस पक्षाच्या बैठकीत महात्मा गांधीजींनी भारत छोडोचा ठराव मांडला होता। वर्धा हे आपलं उत्तर होईल, पर्याय क्रमांक 3 करेक्ट आन्सर असेल। प्रश्न दुसरा आहे, चले जाव या आंदोलनामध्ये कुलाबास किंवा कुलाबा या जिल्ह्याचे नेतृत्व खालीलपैकी कोणत्या नेत्याने केले होते। पहा, कुलाबा या ठिकाणी मित्रांनो हा देखील प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला होता की कुलाबा या शहराचं नवीन नाव काय आहे किंवा कुलाबा या जिल्ह्याचं नवीन नाव काय आहे। लक्षात ठेवायचंय, जो रायगड जिल्हा आहे, रायगड जिल्हा याला पूर्वी कुलाबा असं नाव होतं। पहा, रायगडला पूर्वीचं नाव काय होतं, कुलाबा, पण हा प्रश्न आपल्याला मुद्दाम विचारला आहे कुलाबा या असं जिल्ह्यावरून। तर चले जाव या आंदोलनामध्ये कुलाबा जिल्ह्याचं जे नेतृत्व आहे ते केलं होतं नानासाहेब कुंटे यांनी। पर्याय क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल। आणि मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला 2018 मध्ये जशास तसा विचारण्यात आलेला प्रश्न होता। प्रश्न क्रमांक 3 आहे, वनस्पतीला स्वतःचे अन्न तयार करण्यासाठी कोणत्या गोष्टीची सर्वात जास्त आवश्यकता असते। प्रश्न महत्त्वाचा आहे। पहा, प्रश्न हा कशामध्ये विचारला होता आपल्याला, कृषी विभागामध्ये हा प्रश्न एक वेळा आलेला होता, लक्षात ठेवा। त्यानंतर पुन्हा जी अजून एक भरती झाली होती पहा, तलाठी भरती, पण हा जो प्रश्न जुना आहे तलाठी भरतीला विचारला होता 2013 साली। आरोग्य विभागासाठी एक वेळा हा प्रश्न आलेला आहे, त्यामुळे हा प्रश्न इम्पॉर्टंट प्रश्न आहे। पहा, वनस्पतीला स्वतःचं अन्न तयार करण्यासाठी सर्वात जास्त गरजेचं असतं ते म्हणजे पर्याय क्रमांक 4 सूर्यकिरण जे आहे हे सर्वात, म्हणजे सूर्यप्रकाश जो आहे हा सर्वात गरजेचा असतो वनस्पतीसाठी, जे की अन्न तयार करायला। पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 14 आहे, हिंदी महासागर डॅशमुळे भूमध्य समुद्राला जोडल्याने साहजिकच हिंदी महासागराच्या प्रत्यक्ष प्रभावामध्ये दक्षिण युरोप व उत्तर आफ्रिका आलेला आहे। प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे आणि हा प्रश्न आपल्याला भूगोल या विषयावर आधारित प्रश्न आहे। पहा, हा प्रश्न आपल्याला 2018 पोलीस भरतीला विचारला होता, पण प्रश्न एकदम सोपा विचारलेला होता। या ठिकाणी आपण मुद्दाम थोडासा जो प्रश्न आहे थोडासा लेंदी घेतलेला आहे। हिंदी महासागर डॅशमुळे भूमध्य समुद्राला जोडल्याने साहजिकच हिंदी महासागराच्या प्रत्यक्ष प्रभावामध्ये कोण येतो, दक्षिण युरोप आणि उत्तर आफ्रिका। तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर सुएझ कालव्यामुळे जोडलेले आहेत। लक्षात ठेवा, पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न 5वा आहे, घटनेतील कोणत्या तरतुदी भारतीय शासन कायदा 1935 मधून घेण्यात आलेले आहेत। मित्रांनो, हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे। पहा, हा प्रश्न आपल्याला 2017 मध्ये देखील विचारण्यात आला होता। घटनेतील कोणत्या तरतुदी अशा आहेत की त्या भारतीय शासन कायदा जो आहे 1935चा त्यामधून घेण्यात आल्या आहेत। आणि याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4 वरील सर्व। वरील सर्व म्हणजे काय, लक्षात ठेवा, प्रशासकीय तरतुदी, लोकसेवा आयोगाच्या तरतुदी आणि संघ राज्य योजनेच्या तरतुदी, ह्या अशा तीनही ज्या तरतुदी आहेत ह्या भारत शासन कायदा 1935चा आहे त्यामधून घेण्यात आलेल्या आहेत। कधी कधी आपल्याला प्रश्न जर याच पद्धतीवर विचारला तर या 3 पैकी, लक्षात ठेवा, या 3 पैकी आपल्याला एक हे ऑप्शन दिला असेल, कधी कधी आपल्याला पर्यायामध्ये वरीलपैकी सर्व हे दिलेलं नसेल, या 3 पैकी जे पण एक येईल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे। पर्याय या ठिकाणी उत्तर होईल आपलं 4।
प्रश्न 6वा आहे, मोदी आवास योजनेअंतर्गत इतर मागासवर्गीय लाभार्थीसाठी 3 वर्षामध्ये एकूण किती घरे उभारण्यात येणार आहेत? पहा, प्रश्न महत्त्वाचा आहे. पहा, मोदी आवास योजनेअंतर्गत इतर मागासवर्गीय म्हणजेच पहा OBC यांच्या हे जे लाभार्थी आहेत यांच्यासाठी 3 वर्षात एकूण किती घरं उभारण्यात येणार आहेत? या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर 10 लाख घरं. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे पहा, हा योजनेवरती विचारण्यात आलेला इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे. तर मोदी आवास योजना ही जी आहे, तर ही जी योजना आहे यामध्ये घरं उभारण्यात येणार आहेत आणि ही जी घरं असणार आहेत हे OBC लाभार्थ्यांसाठी असणार आहेत आणि येत्या 3 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये 10 लाख घरं बांधण्याची त्यांनी घोषणा केलेली आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 7वा आहे, वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टनुसार सलग 6व्यांदा सर्वाधिक आनंदित देश म्हणून कोणता देश ठरलेला आहे? प्रश्न मित्रांनो इम्पॉर्टंट आहे. प्रश्न आपल्याला करंट अफेअर्स 2023 वर विचारण्यात आलेला आहे. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट जो पब्लिश झालेला आहे त्यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की सलग किती वेळा, तर सलग 6 वेळा जगात सर्वात आनंदित देश म्हणून कोणता ठरला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक C म्हणजेच फिनलँड हा जो देश आहे. मित्रांनो, प्रश्न इम्पॉर्टंट आहे. पहा, फिनलँड हा जो देश आहे हा सलग 6 वेळा आत्तापर्यंत हॅपीनेस म्हणजे वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टनुसार 6 वेळा आनंदी ठरलेला देश आहे. ऑप्शन क्रमांक C आपलं योग्य उत्तर होईल, फिनलँड. प्रश्न 8वा आहे, इमॉर्टल्स ऑफ मेलुहा हे प्रसिद्ध पुस्तक लिहिणारे लेखक कोण आहेत? प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला पहा पुस्तकं आणि त्यांची जी लेखक आहेत यावरती मित्रांनो हे नेहमी प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्यापैकीच हा एक प्रश्न आहे, कारण हा प्रश्न आपल्याला 2018 मध्ये विचारण्यात आला होता. इमॉर्टल्स ऑफ मेलुहा हे जे पुस्तक आहे किंवा हे अशी जी एक पुस्तकांची सिरीज आहे ती कोणत्या लेखकाने लिहिलेली आहे? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर अमीश त्रिपाठी हे लेखक आहेत आणि त्यांनी लिहिलेलं आहे इमॉर्टल्स ऑफ मेलुहा. ऑप्शन क्रमांक A आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे, नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकाराने दाखवले जातात त्या विकारांना डॅश असे म्हटले जाते. मराठी व्याकरणावर हा प्रश्न आहे आणि मराठीतील सर्वात अशी इम्पॉर्टंट ही व्याख्या देखील आहे. लक्षात ठेवायचे. व्याख्या परत एक वेळा मित्रांनो ऐका. नाम किंवा सर्वनाम यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी जे काही येणारे संबंध आहेत आणि ते शब्द ते जे संबंध आहेत ते विकारांनी दाखवले जातात त्या विकारांना काय म्हटलं जातं? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर त्याला विभक्ती असं म्हटलं जातं. पहा, म्हणजे या ठिकाणी आपल्याला विभक्तीची व्याख्या विचारलेली आहे. परत लक्षात ठेवा, विभक्तीची व्याख्या काय आहे? नामे व सर्वनामे यांच्यातील किंवा यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर असणारे जे काही शब्द आहेत त्या शब्दांशी जे संबंध आहेत आणि ते संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात त्या विकारांना म्हटलं जातं पहा विभक्ती. पर्याय क्रमांक 2 आपले योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे, दिन या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल? लक्षात ठेवा, प्रश्न महत्त्वाचा आहे आणि हा प्रश्न थोडासा कन्फ्यूज करणारा आहे. हा प्रश्न आपण कालच पहा कम्युनिटीमध्ये देखील विचारला होता आणि या प्रश्नाचं जवळपास 52% विद्यार्थ्यांनी चुकीचं उत्तर दिलेलं आहे. लक्षात ठेवा, दिन हा शब्द कसा आहे? दिन या शब्दाची पहिली वेलांटी आणि दिन या शब्दाची दुसरी वेलांटी यामध्ये मित्रांनो खूप मोठा अंतर आहे. लक्षात ठेवा, दिन हा जो शब्द असेल तर याचा समानार्थी शब्द काय होणार आहे? दिन म्हणजे काय? गरीब. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. पण या ठिकाणी या दिनच्या ऐवजी जर दिन असा शब्द असता, लक्षात ठेवा पहिल्या वेलांटीनुसार, तर दिनचा समानार्थी शब्द झाला असता पहा दिवस. पण या ठिकाणी दिनला दुसरी वेलांटी आहे म्हणजे दला, तो उत्तर होईल त्याचं गरीब. पर्याय क्रमांक A आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे, तंत्रज्ञानावर आधारित अध्यापन क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी कोणती आहे? पहा, प्रश्न महत्त्वाचा आहे, प्रश्न थोडासा समजून घ्यायचा आहे. तर डिजिटल म्हणजे तंत्रज्ञानावर आधारित असणारी एज्युकेशन फील्डमधली दुसऱ्या क्रमांकाची मोठी कंपनी. या ठिकाणी कधी कधी पहा आपल्याला डिजिटल प्लॅटफॉर्म देखील विचारलं जातं. डिजिटल प्लॅटफॉर्मवर म्हणजे जो एज्युकेशनल डिजिटल प्लॅटफॉर्म आहे त्यामधील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी कोणती आहे? तर या प्रश्नाचं काय उत्तर होईल? पर्याय क्रमांक 4 अनअकॅडमी ही जी आहे. लक्षात ठेवा, अनअकॅडमी ही दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे पहा शिक्षण क्षेत्रातील, जी की तंत्रज्ञानावरती बेस आहे. या ठिकाणी पहिल्या क्रमांकावरती कोणती आहे? तर पहिल्या क्रमांकावरती आहे पहा बायजूस. बायजूस ही जी आहे ही पहिल्या क्रमांकाची कंपनी आहे आणि अनअकॅडमी जी आहे ही दुसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. आणि यामध्ये जे वायफाय स्टडी दिलेला आहे, लक्षात ठेवा वायफाय स्टडी जे अनअकॅडमीचाच एक भाग आहे, म्हणजेच त्यांच्या अंडरमध्ये काम करणारं एक यूट्यूब आहे, यूट्यूब चॅनल आहे वायफाय
हायफाय स्टडी. बायजूस 1 नंबरची कंपनी आहे आणि अनअकॅडमी ही दुसऱ्या क्रमांकाची आहे आणि खान अकॅडमी जी आहे ही 7व्या आणि 8व्या अशा नंबरवरती आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे, एखादे विधेयक धनविधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा शेवटचा अधिकार हा कोणाकडे असतो. प्रश्न आपल्याला असा विचारला जातो, एखादे विधेयक धनविधेयक आहे की नाही ठरवण्याचा अंतिम अधिकार, लक्षात ठेवा अंतिम, शेवटच्या ऐवजी आपल्याला अंतिम हा शब्द विचारला जात असतो. तर अंतिम अधिकार हा कोणाचा असतो. या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर लोकसभा अध्यक्ष जे आहेत त्यांच्याकडे शेवटचा अधिकार असतो की एखादं विधेयक धनविधेयक आहे की नाही हे ठरवण्यासाठी. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे, खालीलपैकी कोणती नदी काही क्षेत्रामध्ये पुणे आणि सोलापूर व पुणे आणि अहमदनगर या जिल्ह्यांची सीमा नैसर्गिक आहे किंवा नैसर्गिक करते. लक्षात ठेवायचे, महत्त्वाचा हा प्रश्न आहे. अशी खालीलपैकी कोणती नदी आहे की ती नदी पुणे आणि सोलापूर तसेच पुणे आणि अहमदनगर या जिल्ह्यांची एक नैसर्गिक सीमा आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 जी भीमा नदी आहे. मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. पहा, भीमा नदीवर विचारण्याला प्रश्न आहे आणि हाच प्रश्न आपल्याला नदी प्रणाली, राज्यातील जी नदी प्रणाली आहे त्यावरती हा 3 ते 4 वेळा आतापर्यंत प्रश्न विचारण्यात आलेला आहे. जी भीमा नदी आहे ही पुणे आणि सोलापूर तसेच पुणे आणि अहमदनगर या जिल्ह्यांची सीमा जी आहे ती नैसर्गिक सीमा म्हणून आहे भीमा नदी. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे, डॅश यांनी साम्यवादी आणि मुक्त पाश्चात्य यांच्यातील मतभेदांचे वर्णन करण्यासाठी पोलादी पडदा ही संज्ञा सर्वप्रथम वापरली होती. पहा, पोलादी पडदा ही जी एक संज्ञा आहे किंवा व्याख्या आहे किंवा हा एक जो शब्द आहे हे कोणी वापरलेला होता. या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर सर विन्स्टन चर्चिल यांनी हा शब्द वापरला होता. पहा, पोलादी पडदा, जे की साम्यवाद आणि मुक्त पाश्चात्य जे आहे यांच्यातील मतभेदाचं वर्णन करण्यासाठी पोलादी पडदा ही संज्ञा त्यांनी वापरली होती, सर विन्स्टन चर्चिल यांनी. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे, गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला खालीलपैकी कोण आहेत. मित्रांनो, हा प्रश्न आतापर्यंत आपल्याला फक्त आणि फक्त 2 वेळा विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे. पहा, गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ज्या आहेत त्या आहेत पर्याय क्रमांक 4 इंदिरा गांधी. प्रश्न 16 आहे, भारतीय संविधानात नमूद केल्याप्रमाणे खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपालांना विशिष्ट गोष्टीबाबत अधिकार प्राप्त होतात. पहा, प्रश्न मित्रांनो महत्त्वाचा आहे. तर भारतीय संविधानात नमूद केल्याप्रमाणे असा कोणता अनुच्छेद आहे की त्या अनुच्छेदानुसार जे राज्यपाल आहेत त्यांना विशिष्ट गोष्टीबाबत अधिकार जे आहेत हे प्राप्त होत असतात. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2. तर अनुच्छेद 163. लक्षात ठेवा, 163 अनुच्छेद आहे त्यानुसार राज्यपालांना विशिष्ट गोष्टीबाबत अधिकार प्राप्त होतात. जर आपल्याला प्रश्न विचारला असाच की सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत, तर महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आहेत पहा सध्या रमेश बैस असे हे राज्यपाल आहेत. मित्रांनो, कधी कधी ऑप्शनमध्ये आपल्याला विचारलं जाऊ शकतं पहा भगतसिंग कोश्यारी आणि देवेंद्र फडणवीस. तर देवेंद्र फडणवीस, लक्षात ठेवा देवेंद्र फडणवीस हे जे आहेत हे सध्याचे उपमुख्यमंत्री आहेत, सोबतच राज्याचे गृहमंत्री देखील आहेत. अजित पवार जे आहेत, अजित पवार पहा सध्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि एकनाथ शिंदे सध्याचे मुख्यमंत्री आहेत. आपल्याला जर ज्यावेळी विचारलं जाईल भगतसिंग कोश्यारी, तर भगतसिंग कोश्यारी माजी राज्यपाल आहेत, त्यामुळे लक्षात ठेवायचे पर्यायामध्ये त्यांचं ऑप्शन हे 100% असणार आहे. रमेश बैस हे सध्याचे राज्यपाल आहेत. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल अनुच्छेद 163. प्रश्न क्रमांक 17 आहे, सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील नागरी लोकसंख्येचं प्रमाण किती टक्के आहे. लक्षात ठेवा, दर 10 वर्षानंतर आपल्या भारतामध्ये जनगणना होती आणि शेवटची जी आहे ही 2011ला झालेली आहे. 2021 मध्ये झाली नाही, कारण याचं आहे की कोविड जे आहे त्यामुळे 2021 मध्ये घेण्यात आलेली नाही. जनगणना जी आहे ही 1872 साली भारताची पहिली जनगणना झालेली आहे. आणि या ठिकाणी आपल्याला जेवढे काही जनगणनेवरती प्रश्न विचारले जातील हे टोटल 2011च्या जनगणनेवरती आधारित प्रश्न असणार आहेत. त्यामुळे हा प्रश्न आहे पहा 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील नागरी लोकसंख्येचं प्रमाण किती टक्के होतं. आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर 45.23%. पहा 45.23% इतकं जे आहे हे नागरी लोकसंख्येचं प्रमाण होतं. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल.
प्रश्न क्रमांक 18 आहे, महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेला होता? मित्रांनो, आतापर्यंत हा प्रश्न आपल्याला 12 वेळा विचारण्यात आलेला आहे. पहा, 2018ला जी भरती झाली होती तर 2018च्या संपूर्ण भरतीमध्ये हा एकच प्रश्न आपल्याला जवळपास 7 वेळा विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. त्यामुळे प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे. आपल्या राज्यामधील सर्वात पहिला सहकारी साखर कारखाना जो आहे तो प्रवरानगर, पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. तर प्रवरानगर या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक ए आपलं उत्तर होईल. प्रश्न 19 आहे, पांढर देवीचा मान म्हणून फाल्गुन महिन्यात रीमदेव हा सामुदायिक सण कोणती आदिवासी जमात साजरा करत असते? पहा, या ठिकाणी सामुदायिक हा जो आहे हा एक सण आहे आणि हा सण साजरा करतं पहा एक आदिवासी जमात. कधी साजरा करतं? तर फाल्गुन महिन्यामध्ये केला जातो. कशाचा? तर पांढर देवीचा मान राखण्यासाठी फाल्गुन महिन्यामध्ये रीमदेव हा सामुदायिक सण जो आहे एक आदिवासी जमात साजरा करते आणि ती जी जमात आहे ती आहे पर्याय क्रमांक 4 मावची ही आदिवासी जमात रीमदेव नावाचा सण साजरा करत असते. पर्याय 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 20 आहे, बंगालच्या उपसागरामध्ये उष्णकटिबंधीय वादळाची उपस्थिती खालीलपैकी कोणत्या ऋतूमध्ये सर्वात जास्त आढळते? मित्रांनो, भूगोलावरचा आधारित प्रश्न आहे आणि हाच प्रश्न आपल्याला MPSC मध्ये सुद्धा विचारण्यात एक वेळा आलेला होता. म्हणजे प्रश्न जवळपास याच पद्धतीने विचारलेला होता. बंगालच्या उपसागरामध्ये उष्णकटिबंधीय वादळाची उपस्थिती खालीलपैकी कोणत्या ऋतूत सर्वात जास्त होते? या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आपण कमेंट करून द्यायचं आहे. आणि याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 जो हिवाळा आहे. हिवाळा या ऋतूमध्ये होत असते पहा सर्वात जास्त वादळाची उपस्थिती निर्माण कधी? हिवाळ्यामध्ये. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 21 आहे, महाराष्ट्र पोलीस दलातील पहिल्या महिला श्वान प्रशिक्षक म्हणून कोणाची ओळख आहे? पहा, महाराष्ट्र पोलीस दलातील पहिल्या महिला श्वान प्रशिक्षक. श्वान प्रशिक्षक म्हणजे काय? तर श्वान म्हणजे काय लक्षात ठेवायचंय? कुत्रा. आणि जे कुत्रा प्रशिक्षण म्हणजे कुत्र्याला प्रशिक्षण दिलं जातं आणि हे ज्या प्रशिक्षक आहेत या महाराष्ट्रातील आपल्या पहिल्या महिला कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर सप्रिया केंद्रे ह्या ज्या आहेत पहा ह्या आपल्या पोलीस दलातील पहिल्या महिला आहेत की ज्या श्वान प्रशिक्षक ठरलेल्या आहेत. पर्याय 1 आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 आहे, महाराष्ट्रातील महिलांवरील अत्याचार कमी व्हावेत म्हणून प्रत्येकच पोलीस स्टेशनमध्ये कोणत्या पथकाची स्थापना करण्यात आलेली आहे? मित्रांनो, हे जे पथक आहे हे महत्त्वाचं एक पथक आहे पहा पोलीस दलातील. आणि हे जे पोलीस दलातील एक पथक आहे हे महाराष्ट्रातील जे काही महिला आहेत त्यांच्यावर होणारे जे अत्याचार आहेत ते अत्याचारांना आळा बसावा किंवा ते अत्याचार कमी व्हावेत म्हणून प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये या पथकाची एक स्थापना केलेली आहे. ते पथक कोणतं आहे लक्षात ठेवा? पर्याय क्रमांक C म्हणजे दामिनी पथक आहे, ज्यामुळे महिलांवर होणारे अत्याचार जे आहेत त्यांना जास्त प्रमाणामध्ये आळा बसेल. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न 23 आहे, महाराष्ट्र पोलिसांना टोपीऐवजी डोक्याला घट्ट बसणारी आर्मी कॅप सारखी एक नवीन कॅप कधीपासून देण्यात आलेली आहे? मित्रांनो, हा प्रश्न थोडासा समजून घ्यायचा आहे पहा. पोलिसांना आधी पहा एक प्रकारे गांधी टोपी जी वापरली जाते म्हणजे लांब लचक टोपी असते ती टोपी हमेशा असायची. पण काही काळापूर्वीच ती टोपी बदलून डोक्याला फिट अशी म्हणजे घट्ट बसणारी एक आर्मी कॅप असते पहा. आर्मी कॅप जशी असते त्या पद्धतीने महाराष्ट्र पोलिसांना एक कॅप नवीन देण्यात आलेली आहे. ती कधीपासून देण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर एप्रिल 2019. प्रश्न इम्पॉर्टंट आहे पहा. एप्रिल 2019 या महिन्यापासून देण्यात आले आहे पोलिसांना आर्मी कॅप. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 24 आहे, माहितीचा कायदा ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाने जगाला दिलेली एक महत्त्वाची देणगी आहे? पहा, माहितीचा कायदा. आणि हा जो प्रश्न आहे पहा हा माहितीचा कायदा माहिती अधिकार कायदा यावरती विचारण्यात आलेला प्रश्न आहे. आणि ही जी संकल्पना आहे ही सर्वात प्रथम कोणत्या देशाने जगाला दिलेली देणगी मानली जाते? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर स्वीडन हा जो देश आहे पहा स्वीडन हा देश. तर स्वीडन या देशाने जगाला दिलेली देणगी आहे माहितीचा कायदा. पर्याय D आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25 आहे, संघ सहकार्य संघटना सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आलेले आहे? हा जो प्रश्न आहे हा 2023 मधील करंट अफेअर्सवरचा प्रश्न आहे पहा मित्रांनो. या ठिकाणी आपल्याला 2023चं मेन्शन करायचं राहिलेलं आहे. लक्षात ठेवा 2023ची संघ सहकार्य संघटना जी आहे आणि त्यांचे जे सदस्य देश आहेत त्यांच्यामधील परराष्ट्र मंत्र्यांची जी परिषद झाली ती कोणत्या देशामध्ये आयोजित केली? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर भारत या देशामध्ये ती आयोजित केलेली आहे. पर्याय A आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 26 आहे,
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अहवालानुसार देशात सायबर गुन्हेगारीमध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं आहे? पहा, काय विचारले की या ठिकाणी सायबर गुन्हेगारी म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने क्राईम. लक्षात ठेवा, ऑनलाईन पद्धतीने क्राईम असणं किंवा एक प्रकारे ऑनलाईन चोऱ्या झालं, हॅकिंग झालं, त्या पद्धतीतून म्हणजे जी काही गुन्हेगारी आहे ती डिजिटल पद्धतीने केली जाते, त्याला म्हटलं जातं पहा सायबर गुन्हेगारी. आणि ती सायबर गुन्हेगारी करण्यात देशातील कोणतं राज्य अग्रस्थानी आहे, म्हणजे पहिल्या क्रमांकावरती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर तेलंगणा हे जे राज्य आहे हे आहे पहा पहिल्या क्रमांकावरती सायबर गुन्हेगारीमध्ये. दुसऱ्या क्रमांकावरती आहे पहा उत्तर प्रदेश आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहे पहा कर्नाटक. लक्षात ठेवायचं आहे 1, 2 आणि 3. तर पहिला क्रमांक कोणता आहे? तेलंगणा. दुसऱ्या क्रमांकावरती कोणता आहे? यूपी. आणि तिसऱ्या क्रमांकावरती कोणता आहे? तर कर्नाटक. हे जे 3 राज्य आहेत हे बॅक टू बॅक आहेत पहा यादीमध्ये. पहिला क्रमांक तेलंगणा, दुसरं उत्तर प्रदेश आणि तिसरं कर्नाटक. हे जे 3 राज्य आहेत हे सायबर गुन्हेगारीमध्ये अव्वल स्थानाचे राज्य आहेत. पर्याय सी आपलं तेलंगणा उत्तर होईल. प्रश्न 27 आहे, गोपाळ गणेश आगरकर यांनी केलेल्या शेक्सपियरच्या जे पुस्तक आहे शेक्सपियरचं पहा हॅमलेट, याच्या मराठी रूपांतराचं नाव काय आहे? लक्षात ठेवायचे आगरकर, गोपाळ गणेश आगरकर यांनी शेक्सपियरचं हॅमलेट नावाचं जे पुस्तक आहे त्याचं रूपांतर म्हणजे त्याचं जे ट्रान्सलेट आहे ते मराठी भाषेमध्ये केलं होतं. आणि मराठी भाषेत केलेलं जे रूपांतर आहे ते कोणत्या नावानं आहे? आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर विकार विलसित या ज्या नावाचं आहे हॅमलेटचं मराठीमध्ये भाषांतर किंवा रूपांतर केल्याच्या नंतर त्या पुस्तकाचं नाव ठेवलेलं आहे विकार विलसित. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 28 आहे, 15 ऑगस्ट 1948 रोजी साधना या साप्ताहिक पत्रिकेचे संस्थापन केलेल्या स्वातंत्र्य सेनानी लेखक आणि समाजसुधारकाचं नाव काय आहे? मित्रांनो, हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे. पहा, 15 ऑगस्ट 1948 रोजी साधना नावाचं जे साप्ताहिक आहे हे संस्थापन त्याचं केलं होतं. आणि ते जे लेखक आहेत ते लेखक असून समाजसुधारक देखील राहिलेले आहेत आणि सोबतच स्वातंत्र्य सेनानी देखील राहिलेले आहेत. ते व्यक्तिमत्व कोण आहे? याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4. तर साने गुरुजी हे ज्यांनी साधना जे आहे हे 15 ऑगस्ट 1948ला स्थापन केलं होतं. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 29 आहे, लॅटेराइट खडकापासून तयार झालेली जमीन कोणत्या रंगाची असते? पहा, जी लॅटेराइट खडक असतो किंवा लॅटेराइट मृदा असती ती कोणत्या रंगाची जमीन असते? याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक सी. तर तांबडा रंग जो आहे पहा तांबड्या रंगाची जमीन असते पहा लॅटेराइट खडकापासून तयार झालेली जमीन. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 आहे, वर्ड प्रोसेसर, स्प्रेडशीट, प्रेझेंटेशन, ग्राफिक्स व डाटाबेस हे सॉफ्टवेअरच्या संचाला काय म्हटलं जातं? प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो. प्रत्येक वर्षी आपल्याला टेक्नॉलॉजीवरती एकतरी प्रश्न हा नेहमी विचारला जातो. लक्षात ठेवा, यामध्ये वर्ड प्रोसेसर, स्प्रेडशीट, प्रेझेंटेशन, ग्राफिक आणि डाटाबेस हे जे सॉफ्टवेअरांचा एक बंच असतो किंवा एक संच असतो त्या संचाला काय म्हटलं जातं? लक्षात ठेवा, त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक 2. तर ऑफिस सूट त्याला म्हटलं जातं. ऑपरेटिंग सिस्टम हे जे आहे याला म्हटलं जात नाही. लक्षात ठेवा, ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे ज्या पण डिव्हाइसमध्ये मेन सिस्टम असते तिला म्हटलं जातं पहा ऑपरेटिंग सिस्टम. आणि ऑफिस सूट जे आहे त्यामध्ये वर्ड प्रोसेसर अजून स्प्रेडशीट सोबतच प्रेझेंटेशन, ग्राफिक आणि डेटाबेस ॲड केला जातो आणि तो एक बंच बनवला जातो त्याला म्हटलं जातं पहा ऑफिस सूट. पर्याय क्रमांक बी आपलं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते पहा 30 असणारे महत्त्वाचे प्रश्न. आपल्याला या 30 प्रश्नापैकी किती प्रश्नाचे उत्तर देता आलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. सोबतच मित्रांनो, टेलिग्राम चॅनल आहे पहा आपलं मराठी नोकरी या नावाने. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण प्रत्येक व्हिडिओची PDF फ्रीमध्ये मिळवू शकता. आणि marathi-naukri.in या नावाने आपली वेबसाईट देखील आहे. वेबसाईटला देखील व्हिजिट करा, त्यावरही आपण डेली प्रश्न उत्तरं टाकत असतो. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.